अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आहे गुरुवार. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण स्वामींचे काही संदेश ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मी कोणत्याही स्वरूपात तुला मदत करायला येईन. मला शोधू नकोस, मला ओळख. ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न लवकरच साकार होईल. एकदा लिहून तर बघ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, सर्व काही शक्य आहे जर स्वामीवर तुमचा विश्वास ठाम असेल. स्वामीवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा. तुमचे काम नक्कीच सफल होईल. स्वामींच्या दरबारात जर काहीच न बोलता डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून घ्या, स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भावना समजून घेतल्या आहेत. सर्वस्व हा जीवच चरणी ठेवू तुझी दक्षिण. मी तुम्हा काय देऊ, नको दूर लोटू आपुल्या मुलाशी. कृपाछत्र तुमचेच या बालकासी. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर तुम्हाला काहीतरी नवीन मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. जे दिलं ते तुमचं होतं स्वामी. जे आहे ते तुमचंच आहे आणि जे द्याल तेही तुमचंच असेल. मी भाग्यवान आहे कारण माझ्याजवळ तुमच्या भक्तीची श्रीमंती आहे. स्वामी सांगतात, विधी लिखित बदलू शकत नाही. त्याचा स्वीकार कर. विश्वास कायम ठेव. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत काही चुकीचं घडू शकत नाही. घडणारी गोष्ट आज जरी अप्रिय वाटत असली तरी उद्या होणारे परिणाम दिसून येतात. स्वामी सांगतात, कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता करविता तुमच्या पाठीशी आहे. गुरुसेवेशिवाय गुरुकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्वर दर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणे आणि सर्वत्र दर्शनसुख प्राप्त होणे तितकेच महत्त्वाची गोष्ट आहे. आपण ज्या सत्यावर अंतर्मनापासून विश्वास ठेवतो ते सत्य प्रत्यक्षात आणणाऱ्या शक्तीचा निवास आपल्याच अंतरंगात आहे. या शक्तीच्या संपर्कात राहण्याचे सहज सोपे साधन म्हणजे नाम होय. ज्याप्रमाणे गुळाचा गोडवा समजण्यासाठी
त्याचा तुकडा जिभेवर ठेवावा लागतो, अगदी तसेच स्वामी नामाचा महिमा समजण्यासाठी निरंतर अनन्य भक्तीने नाम घ्यावेच लागते. आपण सर्व विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी जन्माला आलेलो आहे, असे ध्येयविजय कर्म करता करता फक्त आनंदाची अभिव्यक्ती होईल. आम्ही विशेष म्हणजे हे ध्येय शोधण्याची जबाबदारी स्वामींनी आपल्यालाच दिलेली आहे आणि हे सर्व करण्यासाठी चित्त शांत हवे आणि चित्ताला शांत करण्याचे सहज सोपे साधन म्हणजे नामस्मरण होय. स्वामींना शरणागत झाला ना, निश्चित रहा, स्वामी दरबारात प्रत्येकाची संकट हमखास दूर होते. फक्त कसे आणि काय हे स्वामींवर सोपवा. या जगात निस्वार्थ प्रेम फक्त दोनच ठिकाणी मिळते, एक आईच्या पदरात आणि दुसरे स्वामींच्या दरबारात. स्वामी सांगतात, तुमच्या जीवनाचे 3 मित्र असतात, धन, परिवार आणि कर्म. धन तुम्ही जिवंत असेपर्यंत तुमच्या सोबत राहते आणि परिवार तुम्हाला अग्नी देईपर्यंत सोबत राहतात. फक्त तुमचे कर्म तुम्ही जिवंत असताना आणि मेल्यानंतरही तुमच्या सोबत राहते. नित्य करी जो स्वामी स्मरण, गुरुस कसे त्याचे विस्मरण. गुरुसेवेची घ्या रे आण, सापडेल गुरुकृपेची खाण. जय जय श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात जर स्वामी नामाचा दिवा सतत सेवत असेल तर जगातील कोणताही अंधार तुम्हाला अडवू शकत नाही. मी केले हा अहंकार सोडून द्या आणि स्वामींनी करून घेतले हा भाव ठेवा. जीवनातील अर्ध्या चिंता तिथेच मिटतील. ज्या मागे स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला हरवणे शक्य नसते, कारण तो पडला की उठतो आणि उठला की जिंकतोच. श्री स्वामी समर्थ. ज्याच्या मनी सद्गुरु विचार तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी सद्गुरूची भक्ती त्याला नाही कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरूची मूर्ती त्याची होईल जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकट होतील वजा. जे मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते एकतर चांगल्या कामाचं फळ असतं किंवा कोणाची तरी आशीर्वादाचं बळ असतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचे स्वामींचे संदेश जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ.